आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये डस्टबिन म्हणजे कचरा पेटी जी आहे तर ती असतेच असते. कारण घर म्हटलं म्हणजे तिथे बरेचसे माणसं असतात. एक माणूस असू दे की 10 माणूस असू दे, घरामध्ये कचरा हा रोज निघत असतो आणि त्यासाठी आपण डस्टबिन ठेवलेला असतो. पण घरामध्ये डस्टबिन जे आहेत ते जर आपण चुकीच्या ठिकाणी ठेवले तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. मग आपण कष्ट करतो, सगळं काही करूनसुद्धा आपल्याला पाहिजे तेवढी नशिबाची साथ मिळत नाही. अशा काही चुका आपल्याकडून होऊन जातात आणि वास्तुशास्त्राला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. आपण बघा 100% परफेक्ट अगदी वास्तुशास्त्राप्रमाणे आपलं घर ठेवू शकत नाही. ते शक्य नाही आहे, मला पण माहिती आहे. पण अशा काही गोष्टी ज्या आहेत ज्या आपण अगदी इझिली मॅनेज करू शकतो आणि त्या गोष्टींचा खरंच त्या जर चुकीच्या झाल्या तर त्याचे वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतात. म्हणून जमतील त्या गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे ठेवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर घरामध्ये चुकूनसुद्धा डस्टबिन जर या काही दिशा मी तुम्हाला सांगते त्या ठिकाणी तुम्ही ठेवलं तर त्याचे अत्यंत वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. लक्ष्मी माता जी आहे तर ती नाराज होते. खूप कष्ट करूनसुद्धा पैसा येतो पण तो वायफळ गोष्टींमध्ये खर्च होतो, टिकत नाही. घरामध्ये 4-5 जण कमवणारे असतील तरीसुद्धा पैसा टिकत नाही. तर अशा काही गोष्टींमुळे आपल्या काही चुका होऊन जातात आणि मग आपणच आपल्यावर संकट ओढून घेतो. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डस्टबिन कुठल्या योग्य ठिकाणी ठेवलं गेलं पाहिजे, कुठल्या दिशेला ठेवल्यावर आपल्याला काय प्रॉब्लेम होतात ही सगळी माहिती देणार आहे. प्रत्येक व्यक्तीला बघा आपला खिसा जो आहे ना तो नेहमी भरलेला असावा असं वाटत असतं. जीवनामध्ये आर्थिक बळ जर असेल तर साधारणतः कुठल्याही समस्यांना आपण लगेच दूर करू शकतो. हे किती जरी नाही म्हटलं तरी यामध्ये सत्य आहे. कारण बघा आणि पैसाच सगळं असतो असं पण नाही. नाही तर काही आपण ठिकाणी बघितले पण असेल, पैसा भरपूर असूनसुद्धा सुख नसतं. तर त्यामुळे जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा समतोल असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. पण बघा आपण प्रत्येकजण पैशासाठी झटत असतो की कारण आज जगायला पैसा लागतो. तर तो पैसा जो आहे तो जर आपण कमवत असू तर तो टिकवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी या काही गोष्टींचं पालन जर आपण केलं तर नक्कीच आपण कमवलेला पैसा जो आहे तो सत्कर्मी लागेल, तो वायफळ गोष्टींमध्ये खर्च होणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये बघा अनेकदा असं घडतं की आर्थिक अडचणींमुळे नातेसंबंधसुद्धा बिघडून जातात आणि अशा परिस्थितीमध्ये आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी आपण कठोर परिश्रम करतोच. त्यासोबत काही हे जर उपाय केले, काही गोष्टी आपण लक्षात ठेवून घरामध्ये काही नियमांचं पालन केलं तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी मदत होते. आणि मग आपण जे काही पूजा अर्चा करतो, जे काही सेवा उपाय घरामध्ये करत असतो तर त्यामुळे ती सेवा लागू पडते. या उलटच एखादी व्यक्ती 2-2 तास सेवा करत असेल पण त्या घरामध्ये निगेटिव्हिटी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर त्या सेवेचा काही उपयोग होत नाही. म्हणून आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे. कारण आपण बघा घरामध्ये ज्या एक वस्तू ठेवत असतो त्या प्रत्येक वस्तूमध्ये तिची सकारात्मक नकारात्मक ऊर्जा स्वतःची असते. घरामध्ये एखादी वस्तू कुठल्या दिशेला ठेवली जाते त्याचा त्या घरातील व्यक्तींवर प्रभाव पडत असतो, चांगला वाईट प्रभाव पडत असतो. म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी एखादी जागा जी आहे ती निश्चित केली पाहिजे. वास्तूचे आणि वस्तू ठेवण्याचे पण काही नियम पाळले पाहिजे की जेणेकरून घरातल्या व्यक्तींना समस्यांना सामोरं जावं लागणार नाही. आणि घरामध्ये कुठलीही वस्तू थोडीफार योग्य ठेवली ना मग आपल्यालाच त्याचा फायदा होत असतो. तर आता डस्टबिन बघा, डस्टबिन कुठल्या ठिकाणी ठेवू नये तर ते मी तुम्हाला सांगते. वास्तुशास्त्राप्रमाणे याचे काय नियम आहेत. तर कधी पण डस्टबिन पूर्व दिशेला बिलकुल ठेवू नका. पूर्व दिशा ही सूर्य उगवतो त्या दिशेने, म्हणजे त्या दिशेने प्रकाशाची सुरुवात होते. तर त्यामुळे डस्टबिन कधी पण तुमच्या घराच्या, आता हे जे मी सांगते हे तुमचं घर असेल, ऑफिस असेल, काही छोटं दुकान असेल त्यासाठी सगळ्यांनी हे नियम पाळायचे. भाड्याचं असू द्या की स्वतःचं असू द्या हे नियम तुम्ही पाळले पाहिजे. तर डस्टबिन कधी पण तुम्हाला घराच्या पूर्व दिशेला ठेवायचं नाही. सूर्य पूर्वेला उगवतो म्हणून ही दिशा शुभ मानली जाते. अशा परिस्थितीत डस्टबिन जर तुम्ही पूर्व दिशेला ठेवलं तर आर्थिक संकट जे आहे तर ते घरावर यायला लागतात. याशिवाय पूर्व दिशेला बघा तुम्ही डस्टबिन ठेवल्यामुळे तुमचा जो धनसाठा आहे तर तो कमी व्हायला लागतो. यानंतर बघा उत्तर पूर्व दिशा जी आहे म्हणजे पूर्व दिशा आणि उत्तर दिशेचा जो कोपरा असतो तर त्या दिशेला सुद्धा डस्टबिन ठेवू नये. म्हणजे शक्यतो ती ईशान्य दिशा आपण त्याला म्हणत असतो. पूर्व दिशा आणि उत्तर दिशा जिथे जुळते तो आपल्या घराचा कोपरा म्हणजे ईशान्य दिशा, ती देवतांची दिशा मानली जाते. ईशान्य दिशेला शक्यतो बघा देवघर ठेवलं जातं, देवांच्या वस्तू ज्या आहेत त्या ठेवल्या जातात. घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी देवदेवतांच्या गोष्टी ठेवल्या जातात. आणि या उलटच आपण जर तिथे डस्टबिन ठेवलं तर मग त्याचे वाईट परिणाम होतात, उलट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून कधी पण त्या दिशेला डस्टबिन ठेवू नका. यानंतर उत्तर दिशा, घराची जी उत्तर दिशा आहे तर त्या दिशेला सुद्धा आपण
डस्टबिन ठेवू नये. उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा, धनाची दिशा मानली जाते, म्हणून त्या दिशेला आपल्याला डस्टबिन जे आहे कचरापेटी तर ती ठेवायची नाही आहे. पूर्व आणि उत्तर दिशेला जर तुम्ही चुकून डस्टबिन ठेवलं तर मग बघा घरामध्ये नैराश्य येतं, अडीअडचणी येतात, आर्थिक समस्या तर येतातच, पण आजारपण पण वाढतं. तर हे त्यामागचं कारण आहे. म्हणून या ज्या मी तुम्हाला दिशा सांगितल्या, या अडचणी निर्माण होतात इथे जर डस्टबिन ठेवलं तर, त्यामुळे त्या दिशेला तुम्ही डस्टबिन ठेवणं टाळलं गेलं पाहिजे. एक रूमचं तुमचं घर असेल तरी पण थोडीफार ॲडजस्टमेंट करा. ह्या महत्त्वाच्या गोष्टी. हे बघा, तुमचं पिण्याचं पाणी, देवघर, घराचा किचन, त्याच्यानंतर घराचा मुख्य दरवाजा, डस्टबिन, या महत्त्वाच्या गोष्टी तर आपल्याकडून पाळल्या गेल्या पाहिजे. बाकी 100% आपण परफेक्ट नाही करू शकत. यानंतर बघा, आजकाल बऱ्याच लोकांचं देवघर जे आहे तर ते भिंतीवर असतं, लाकडी देवघर. बघा, घर छोटं असेल किंवा काही ॲडजस्टमेंट होत नसेल तर भिंतीवर देवघर टांगलं जातं, तिथे देवघर असतं. तर त्या देवघराच्या, मंदिराच्या खालीसुद्धा आपल्याला डस्टबिन येणार नाही याची काळजी घ्यायची. यानंतर बघा, तुमचा पूजेचा समजा सेपरेट तुमचं देवघर असेल तर त्या सेपरेट तुमच्या देवाराच्या रूमच्या बाजूला पण लगेच डस्टबिन नको, किंवा त्याच्या एंट्रन्सच्या जवळपास पण, म्हणजे देवघराची एंट्री आहे तिथेच पण तुम्ही डस्टबिन ठेवायचं नाही आहे. याच्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळत नाही. कारण बघा, आपण पूर्ण घराचा कचरा गोळा करून तिथे टाकत असतो. कधी कधी त्या कचऱ्यामध्ये वेगळ्या गोष्टी पण टाकल्या जातात, तर त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची. यानंतर घराचं मुख्य प्रवेशद्वार, त्याच्या बॅक साईडला डस्टबिन ठेवू नका. काही जण मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरसुद्धा डस्टबिन ठेवतात, म्हणजे ॲडजस्टमेंट असते. आणि कधी कधी आपल्याला त्या गोष्टी लक्षात, आपण फक्त हे डोक्यात ठेवतो की ॲडजस्टमेंट कशी होईल, पण काही गोष्टी, भलेही काही गोष्टींचं कॉम्प्रोमाइज करावं लागलं तरी चालेल, पण या गोष्टी मी जिथे सांगते तर तिथे तुम्ही डस्टबिन ठेवू नका. प्रवेशद्वाराच्या जवळ, प्रवेशद्वाराच्या मुख्य दरवाजाच्या मागच्या साईडला वगैरे डस्टबिन ठेवू नका. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते. मग मुख्य दरवाजाच्या इथेच जर डस्टबिन, आपण बघा मुख्य दरवाजाची आता दिवाळीत किती आपण याबद्दल माहिती बघितली, बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं की मुख्य दरवाजाची काळजी आपल्याला कशी घ्यायची, छान स्वस्तिक काढायचं, रांगोळी काढायची, म्हणजे सकारात्मक ऊर्जा कशी येईल ते आपल्याला बघायचं असतं. या उलट जर आपण डस्टबिन ठेवलं तर मग त्याचे उलट परिणाम होतात, निगेटिव्हिटी घरामध्ये पसरायला सुरुवात होते. मग भांडण, तंटे, आर्थिक, मानसिक, शारीरिक सगळ्या समस्या यायला लागतात. मग आता डस्टबिन जे आहे तर ते ठेवण्याची योग्य दिशा कुठली, तर बघा, डस्टबिन ठेवण्यासाठी विशेषतः जी दिशा योग्य मानली जाते तर ती नैऋत्य दिशा, म्हणजे उत्तर दिशा आणि पश्चिम दिशेचा जो कोपरा आहे तर तिथे तुम्ही जमल्यास डस्टबिन जे आहे तर ते ठेवू शकतात. त्यानंतर नाही जमत आहे तर पश्चिम दिशेला सुद्धा तुम्ही ठेवू शकता. पण पश्चिम आणि उत्तर दिशेचा कोपरा जर तुमचा तिथे योग्य असेल तर त्या ठिकाणी तुम्ही डस्टबिन ठेवू शकतात. त्यानंतर पश्चिम दिशेला सुद्धा तुम्ही त्यातल्या त्यात ठेवू शकतात. बघा, बाकी या ज्या मी तुम्हाला दिशा सांगितल्या आहे तर तिथे ठेवल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात. आणि मग आपण बघा, कारण डस्टबिन म्हटलं म्हणजे शेवटी तो कचराच असतो, तिथून निगेटिव्हिटी बाहेर पडत असते, तर त्यामुळे मग घरातलं वातावरण जे आहे तर ते खराब व्हायला सुरुवात होते. सुख, समृद्धी, आनंद जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. म्हणून डस्टबिन बघा, आणि प्रत्येकाच्या घरात असतं, तर त्यामुळे ही गोष्ट माहीत करून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.